पुन्हा एक बार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्व सलाम. देवाची स्तुती करूया, त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानूया. आज या शाबात प्रभुवारी सेनाधीश देवा परमेश्वर देव बापाने त्याच्या पवित्र दयेच्या आसनासमोर आम्हा त्याच्या लेकरांना त्याच्या नावामध्ये एक कुटुंब या नात्याने एकत्रित केलेलं आहे. देवाची दया, देवाची कृपा आणि देवाची प्रीती, आणि म्हणून आम्ही प्रभूचे उपकार आणि आभार मानत आहोत. सेनाधीश परमेश्वर देव बापाचं वचन आहे, मी तुमची आठवण केली, मी तुम्हाला आशीर्वाद देईन. प्रियांनो, नित्य सेनाधीश प्रेम परमेश्वर देव बाप आमची आठवण करतो आणि नित्य आम्हासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद देऊन तो आम्हाला तृप्त करतो. आणि आज याही समयी परमेश्वर देव बाप खऱ्या अर्थाने आम्हाला राखून ठेवलेले आशीर्वाद देऊन तृप्त करत आहे. कारण आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आहोत असं नाही, तर देवाने आम्हाला एकत्रित केलेलं आहे. देवाने आमची आठवण केलेली आहे. आणि म्हणून प्रभूच्या पवित्र दयेच्या आसनासमोर या समय आम्ही एकत्रित आलो असताना आपल्या अंतःकरणाची दारं प्रभूसाठी उघडी करूया आणि प्रभूला आपल्या अंतःकरणामध्ये स्थान देऊया. प्रभूच्या अभिवचनाकडे आम्ही येत असताना एक विशेष महत्वाची सूचना आपणास देऊ इच्छितो. आपल्या सर्वांस ठाऊक असेल, कदाचित काहींना ठाऊक नसेल, मुंबई रिजनल कॉन्फरन्स सेक्रेटरी रेव्हरंड विवेक राठोड यांना गुरुवार दिनांक 11 रोजी देवाज्ञा झाली. या जिवंताच्या भूमीवरील धाव त्यांनी संपवली आणि आता देवाच्या घरी ते आहेत. त्यांच्या पश्चात, त्यांच्या मागे त्यांची प्रियपत्नी, त्यांची 2 लेकरं आणि जे आप्तजन आहेत, नातेवाईक आहेत, या सर्वांसाठी आपण आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी. देवाने या दुःखित राठोड कुटुंबियाला धीराचा, धैर्याचा, सांत्वनाचा आत्मा द्यावा. संरक्षण कुटुंबाला द्यावं. आजपर्यंत आम्ही प्रार्थनेत आहोत आणि आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये देखील आपण सर्वजण या परिवाराची आठवण ठेवूया. आज प्रभूच्या पवित्र दयेच्या आसनासमोर आम्ही एकत्रित आलो आहोत आणि प्रभूच्या पवित्र दयेच्या आसनासमोर आम्ही एकत्रित आलो असताना, अभिवचनाकडे येत असताना आपण लीन होऊया, नम्र होऊया, नतमस्तक होऊया. प्रभूच्या पवित्र दयेच्या आसनासमोर प्रभूचा धावा करूया, त्याला हाक मारूया, आपण प्रार्थना करू. थोर आणि सर्वसमर्थ सेनाधीश प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, आज पुन्हा एक वार तुझ्या पवित्र दयेच्या आसनासमोर या शाबात प्रभुवारी आम्ही तुझी लेकरं तुझ्या नावामध्ये एक कुटुंब या नात्याने एकत्रित आलं असताना धन्यवाद देत आहोत, स्तुती करत आहोत, उपकार आणि आभार आम्ही तुझे मानत आहोत. मागील संपूर्ण आठवडाभर आम्हा सर्व जीवात्म्या समोर राहून तू आम्हाला सहाय्य केलंस. आम्हा प्रत्येकाला लागणाऱ्या सर्व गरज आपल्या स्वर्गीय पवित्र गौरवी भांडारामधून पुरवल्या आणि आजचा हा प्रभुवार आम्हा प्रत्येकाच्या आयुष्याला तू जोडलास. आम्हावरील तुझी दया, तुझी कृपा आणि तुझी प्रीती, आणि म्हणून आम्ही तुझी स्तुती करत आहोत, तुझे उपकार आणि तुझे आभार मानत आहोत. खरोखर प्रेमळ परमेश्वरा, सूर्याच्या उगवतीपासून तर मावळतीपर्यंत तुझं नाव स्तवनी आहे. जो तू काल होतास तोच तू आज देखील आहेस आणि युगाच्या समाप्तीपर्यंत तू आम्हा बरोबर सदोदित आहेस. तोच तू आज या समय आम्हा समवेत आहे. कारण जेथे दोघे किंवा तिघे तुझ्या नावामध्ये एकत्रित आहेत तेथे तू आहेस. आणि तुझी इच्छा आहे जसा तू पवित्र तसं आम्ही देखील पवित्र असावं. परंतु आम्ही मर्त्यमान आहोत, आम्ही क्षणाक्षणात चुकणारे आहोत. आणि म्हणून आमच्याकडनं कळत न कळत आणि जाणून बुजून झालेल्या अपराधांची आणि पातकांची आम्ही कबुली देत आहोत. तो आम्हाला दयेने आणि कृपेने क्षमा कर.
आजची होणारी भक्ती आम्ही तुझ्या सामर्थ्यशाली खेळलेल्या गौरवी हातामध्ये सोपवत आहोत. प्रार्थना करत आहोत, वचन समजणारं मन आम्हाला दे, समजणारं अंतकरण आम्हाला दे, ऐकणारे कान प्रभुत्व आम्हाला दे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आमचे ज्ञानचक्षु प्रकाशित कर आणि हो दे योहान 3:30 नुसार तुझी वृद्धी आणि आम्हा सर्वांचा रास. जसे आहोत तसे आम्ही सर्वजण आम्हा प्रत्येकाला तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहोत. आणि तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदा आणि सर्व काळ देत आहोत. सर्व विनंत्या प्रभू येशू तुझ्या थोर गोड प्रिय नावात मागतोय म्हणून तू ऐक. आमेन. देवाची स्तुती करूया, त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानूया. आज परमेश्वर देव बापाने त्याच्या पवित्र दयेच्या आसनासमोर प्रियांनो आम्हाला एकत्रित केलेलं आहे. नित्य परमेश्वर देव बाप आमची आठवण करतो आणि ही देवाची खऱ्या अर्थाने आम्हावरील महान दया, महान कृपा आणि महान प्रीती की त्या प्रभूच्या पवित्र दयेच्या आसनासमोर नेहमी तो आम्हाला ही संधी देत आहे. आणि प्रभूचं वचन आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, संधी साधून घे, दिवस वाईट आहे. वय प्रियांनो, ज्या दिवसामधून आम्ही चाललो आहोत, ज्या परिस्थितीमधून आम्ही चाललेलो आहोत आणि आम्हाला सर्वांना ठाऊक आहे परिस्थिती किती भयावह आहे. परंतु याही परिस्थितीमधून आम्ही जात असताना आम्ही देवाची स्तुती करत आहोत, आम्ही देवाचेच उपकार मानत आहोत आणि देवाचेच आभार मानत आहोत. कारण या जिवंताच्या भूमीवर अगदी आज म्हटलेल्या या क्षणापर्यंत प्रेम परमेश्वर देव बापाने आम्हाला सांभाळलेलं आहे. नुसतं सांभाळलेलंच नाहीये तर लागणाऱ्या सर्व गरजा आपल्या स्वर्गीय पवित्र गौरवी भांडारामधून त्याने आम्हाला पुरवलेल्या आहेत. आणि म्हणूनच आम्ही देवाची स्तुती करत आहोत. आणि म्हणून देवाचं वचन हे देखील आम्हाला बोध करत आहे की तोच तो आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. परंतु काय आम्ही त्या प्रियजनाच्या यादीमध्ये आहोत का? कारण सर्वांनाच देतो असं नाहीये. तर वचन असं आहे की तोच तो आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. आणि म्हणून देवाचे जे निवडलेले आहेत, देवाचे जे लोक आहेत, देवाचे जे प्रियजन आहेत, त्या प्रियजनाच्या यादीमध्ये काय मी आहे का? काय माझा परिवार आहे का? आम्ही याचा खऱ्या अर्थाने प्रियांनो विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून मागील जो संदेश आम्ही ऐकलेला आहे आणि ज्या संदेशामधून परमेश्वराने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि तो संदेश हाच की परमेश्वराचा कान काय इतका मंद झालेला नाहीये की तो आमची वाणी ऐकू शकत नाही. त्याचा हात काय इतका तोकळा झालेला नाहीये. परंतु आम्ही आणि आमचे अपराध जे आहेत, या अपराधामुळे परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये एक भिंत निर्माण झाली, ज्याला आडभिंत म्हटलेलं आहे. आणि ही आडभिंत आमच्या अपराधामुळे निर्माण झाली आणि म्हणून तो आम्हाला दर्शन देत नाही आणि म्हणून तो आमचं ऐकत नाही. आणि म्हणून त्याने आम्हाला बोध केला की तुम्ही आपणास धुवा, तुम्ही आपणास स्वच्छ करा, कारण तुमचे हात जे आहेत ते रक्ताने भरलेले आहेत. गलित हस्त स्वच्छ करा. आणि तू आपणास किती खाराने धुतलं, किती आपणास पुष्कळसा साबण जरी लावला, तर देवाच्या दृष्टिकोनातून देवाने आम्हाला बोध केलेला आहे की तो माझ्या दृष्टिकोनातून तुझ्या पापाचा डाग तसाच आहे. आणि आज प्रभू आम्हाला मार्गदर्शन आणि बोध करत असताना वचनामधून या ठिकाणी तो मला बोध करत आहे. आणि बोध करत असताना तो म्हणतोय की आता आपल्या अंतःकरणाची दुष्टता जी आहे किंवा अंतःकरणाची मलिनता जी आहे ती धुवून टाक, म्हणजे तू वाचशील. आणि त्यासाठी
परमेश्वराने आम्हाला मार्ग दिलेला आहे प्रियांनो. आणि परमेश्वराने आम्हाला जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गाने आम्ही चालणं अतिशय गरजेचं आहे. जो देवाने दिलेला मार्ग. आज या जिवंताच्या भूमीवर आम्ही राहत असताना आम्ही स्वतःच आमचे मार्ग तयार केले. स्वतःच्या बुद्धीवर आम्ही अवलंबून राहून जे मार्ग आम्ही तयार केले त्या मार्गाने आज आम्ही चाललो आहोत. परंतु आम्हालाच माहित नाही की ज्या मार्गाने आम्ही चाललेलो आहोत तो मार्ग कुठला आहे. तो जीवनाचा आहे की तो नाशाचा आहे. कुणाचाही नाश व्हावा देवाची इच्छा नाहीये. आणि म्हणून आज सेनाधीश परमेश्वर देवा या ठिकाणी प्रियांनो आम्हाला बोध करत आहे. आणि आज परमेश्वर देव बाप आम्हाला बोध करत असताना मार्गदर्शन करत असताना त्याचं वचन आहे की मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला एक दीप होय आणि त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो. मग आमच्या अंतर्यामीचं ज्यावेळेस परमेश्वर देवा निरीक्षण करतो तर आमच्या अंतर्यामामध्ये काय आहे हे निश्चित अर्थाने त्यास आढळेल. आणि आम्हालाही ठाऊक आहे की आमच्या अंतर्यामामध्ये काय आहे. आणि म्हणूनच देव म्हणतोय अंतःकरणाची दुष्टता जी आहे ती अंतःकरणाची दुष्टता धुवून टाक म्हणजे तू वाचशील. आणि म्हणून आम्हाला वाचण्यासाठी जी अंतःकरणाची जी दुष्टता आहे मग अंतःकरणामधून काय निघतं. आणि म्हणून परमेश्वर देवा अभिवचनामधून बोध करत असताना मार्गदर्शन करत असताना मत्तयकृत वर्तमान आणि या मत्तयकृत वर्तमानामधून परमेश्वर देवा आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. आणि मार्गदर्शन करत असताना अध्याय 15 आणि वचन 19 मधून प्रभूने या ठिकाणी आम्हाला बोध केलेला आहे. अंतःकरणातून दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्या गाळी ही निघतात. ही सर्व आमच्या अंतःकरणामधून प्रियांनो निघतात. आणि मागील काही दिवसापूर्वी आम्ही संदेश ऐकलेला आहे. आणि देवाने असंही म्हटलेले मत्तय 15:20 मध्ये की मनुष्याला वेटाळविणाऱ्या गोष्टी ह्या आहेत. न धुतलेल्या हाताने जेवणं हे मनुष्याला वेटाळवीत नाही. मग आम्हाला वेटाळविणाऱ्या ज्या या गोष्टी आहेत की ज्या सर्व गोष्टी अंतःकरणातून निघतात मुखावाटे त्या बाहेर पडतात. मग या ज्या गोष्टी आहेत खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्या गाळी या सर्व गोष्टी आम्ही काढून टाकणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून परमेश्वर देवा या ठिकाणी आम्हाला बोध करत आहे. आणि बोध करत असताना या अंतःकरणाची ही जी मलिनता ही अंतःकरणामधील ही जी दुष्टता जी आहे ही दुष्टता आम्ही काढून टाकणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी नव्याने माझा जन्म होणं ही गरज आहे. आणि जोपर्यंत नव्याने माझा जन्म होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रियांनो मला प्रवेश निश्चित नाहीये. आणि म्हणून आम्ही यापूर्वी पुष्कळ संदेश ऐकलेले आहेत. पडीत जमीन नांगरून काढ यासाठी की परमेश्वराने येऊन त्यावर धार्मिकतेची वृष्टी करावी. जी भूमी वारंवार आपणावर पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यास उपयोगी अशी हिरवळ उपजविते त्या भूमीला देवाचा आशीर्वाद आहे. मग ही भूमी आमचं अंतःकरण जी आहे
त्या भूमीमध्ये जे काही विचार आहेत, ज्या काही कल्पना आहेत, त्या सर्व प्रियांनो आमच्या देवाला ठाऊक आहे. कारण आमचा प्रभू आमचं हृदय जे आहे ते हृदय पारखतो. न्याहाळून प्रभू आमचं हृदय जे आहे ते हृदय पाहतो. परमेश्वराचं पाहणं जे आहे ते बाह्य स्वरूपाचं नाहीये, तर परमेश्वर अंतःकरण तोलून पाहतो. मग विचार करा, जर परमेश्वर आमचं अंतःकरण जर तोलून पाहतो, तर त्या परमेश्वराला अंतःकरणामध्ये काय आढळेल? आणि म्हणूनच इर्मया संदेशाचा ग्रंथ त्याचा 17वा अध्याय आणि या अध्याय 17 मधून परमेश्वर वचन 9 मधून आम्हाला बोध करताय. आणि या ठिकाणी अगदी स्पष्टपणे देवाने आम्हाला बोध केलाय की हृदय सर्वात कपटी आहे. सर्वात कपटी देवाच्या दृष्टिकोनातून जर काय आहे, तर देवाच्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला असता सर्वात कपटी आमचं हृदय आहे. कारण या हृदयामध्ये जे काही आहे आम्हाला ठाऊक आहे आणि परमेश्वरालाही ठाऊक आहे. आणि या ठिकाणी प्रभू आम्हाला बोध करत असताना नुसतं एवढंच त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं नाहीये की हृदय सर्वात कपटी आहे. पुढे असं म्हटलंय ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे आणि त्याचा भेद कुणास समजतो. त्याचा भेद कोणास समजतो? प्रश्नचिन्ह आहे. काय आम्हाला तरी त्याचा भेद समजतोय का? समजला असता तर खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या हृदयाची मलिनता जी आहे प्रियांनो, ती मलिनता धुवून टाकली असती. आणि म्हणूनच जिवंत देव आज या ठिकाणी प्रियांनो आम्हाला मार्गदर्शन करत आहे. आणि मार्गदर्शन करत असताना त्या परमेश्वराने पुढे आम्हाला हा देखील बोध केलाय की प्रत्येकास त्याच्या वर्तनाप्रमाणे. मग आज या जिवंताच्या भूमीवर आम्ही राहत असताना आमचं वर्तन क्रम जे आहे देवाला ठाऊक आहे. आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी आम्हाला बोध करताय. इर्मया संदेशाचा ग्रंथाचा अध्याय 17 आणि वचन 10 मधून प्रभूने या ठिकाणी प्रियांनो आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रभू आम्हाला मार्गदर्शन करत असताना ते म्हटलंय प्रत्येकास त्याच्या वर्तनाप्रमाणे त्याच्या कर्मीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो. मी परमेश्वर अंतर्याम जे आहे ते अंतर्याम पारखतो. आज विचार करा, देवाने जर माझं हृदय जे आहे ते जर चाळलं तर त्या प्रभूला काय आढळेल? जशी गृहिणी स्वयंपाक करत असताना ते पीठ जे आहे ते चालते चाळणीमध्ये घेऊन आणि ते चाळत असताना ते पीठ जे आहे ते खाली पडत असतं आणि चाळणीमध्ये जो भुसा जो आहे तो भूस किंवा तो भुसा ज्याला म्हणूया तो त्या चाळणीमध्ये साठलेला आम्हाला पाहायला मिळतो. तसं देवाने जर माझं हृदय चाळलं तर देवाला काय आढळेल? आणि एवढंच नाही तर तो म्हणतो मी ते हृदय चालत असताना मग त्यावेळेस आमचं वर्तन क्रम जे आहे कशा रीतीने आम्ही आमचा जीवित क्रम आमचा वर्तन क्रम जिवंताच्या भूमीवर राहत असताना ठेवलेला आहे तो परमेश्वर पाहतो. आणि त्याप्रमाणे मग परमेश्वर देवा आम्हाला प्रतिफळ जे आहे त्याच्या कर्मीप्रमाणे प्रतिफळ देईल. आणि ते प्रतिफळ देत असताना तो म्हणतो मी हृदय चाळून पाहतो. परमेश्वर सर्वांची मने पारखतो प्रियांनो. असं नाही की पर्टिक्युलर कोणाचं
याचं किंवा त्याचं किंवा तिचंच तो हृदय चाळून पाहिल किंवा पारखेल. तर देवाचं वचन आहे की परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि नुसतं पारखतच नाही तर त्यात जे काही विचार आणि ज्या काही कल्पना उत्पन्न होतात त्या सर्व त्याच समजतात. ठीक आहे, आमच्या बाजूला कोणी बसलेलं आहे, आमच्या पुढे कोणी आहे, आमच्या मागे कोणी आहे किंवा आमच्या घरामध्ये कोणी आहे, त्या कुणालाही कळत नाही की आमच्या हृदयामध्ये किंवा आमच्या मनामध्ये जे विचार आहेत किंवा ज्या कल्पना चालल्या त्या त्यांना ठाऊक नाही, परंतु देवाला मात्र सर्व समजतं. आणि म्हणून असा कुठलाही निबिड काळोख नाहीये की त्या काळोखामध्ये अधर्मी आपलं अधर्म किंवा आपलं पाप जे आहे ते लपवून ठेवे. आणि म्हणूनच आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून नेहमी ज्यावेळेस विचार करतो तर आम्हाला प्रत्येक क्षणाला हेच आमच्या लक्षात येणं अतिशय गरजेचं आहे की माझा परमेश्वर माझं मन पारखत आहे आणि त्यामध्ये जे विचार निर्माण होत आहेत, उत्पन्न होत आहेत, ज्या कल्पना उत्पन्न होत आहेत त्या सर्व प्रभूला समजतात. आणि म्हणून मी जे काही या जिवंताच्या भूमीवर राहत असताना करतो तर ते करत असताना माझ्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहून न करता देवाच्या दृष्टिकोनातून जे योग्य आहे तेच मी करावं. त्यासाठी मी नेहमी ते प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे की देवाच्या दृष्टिकोनातून जे योग्य आहे तेच मी करावं. पण आज आम्ही आमच्याच बुद्धीवर अवलंबून राहून आम्हाला जे हवं आहे ते करतो, जे मार्ग आम्ही निवडले त्या मार्गाने आम्ही चालतो आणि अंतिम काय प्राप्त होतं तर नाश. आणि कुणाचाही नाश व्हावा देवाची इच्छा नाही. आणि म्हणूनच आज जिवंत देव बाप आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. प्रभू आम्हाला मार्गदर्शन करत असताना जे हृदय देवाने आम्हाला दिलेलं आहे आणि ज्या हृदयामध्ये जो आमच्या प्रभूचा श्वास जो आहे त्या श्वासावर प्रियांनो आज म्हटलेल्या अगदी या क्षणापर्यंत आम्ही जिवंत असे आहोत. मागील जे संदेश आम्ही ऐकलेले आहेत त्यामध्ये एक संदेश आम्ही रोमकर आस्पत्रेचा 7वा अध्यायामधून प्रभूने आम्हाला बोध केलेला होता. त्यावर आज पुन्हा आम्हाला मनन करायचं नाही, पण एक गोष्ट आमच्या लक्षात आलेली होती. त्यामध्ये रोम 7वा अध्याय 7 पासून पुढे 14 पर्यंत आम्ही पाहिलं. त्यामुळे अगदी स्पष्टपणे प्रभूने आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. आणि प्रभूने आम्हाला जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन हेच की ज्यावेळेस नियमशास्त्राचा हा ग्रंथ मी उघडला आणि तो मी वाचला, पाप सजीव झालं आणि त्यावेळेस मला कळालं की मी केव्हाच मृत पावलेलो आहे. कारण नियमशास्त्र वाचून पाप निर्जीव आहे. लोभ धरू नको हे या नियमशास्त्रामध्ये जे लिहिले ते लोभाचं ज्ञान जे आहे ते मला मी नियमशास्त्र उघडल्यानंतर मला कळालं. आणि म्हणून आजही जरी आमचं हृदय जे आहे की ज्या हृदयामध्ये देवाचा श्वास आहे आणि त्या श्वासावर आज आम्ही जिवंत आहोत, परंतु आमच्या अपराधामुळे आम्ही केव्हाच मरण पावलेलो आहोत. जगतोय ते देहाने जगतोय. काय देवाचा आत्मा जो आहे तो देवाचा आत्मा माझ्या ठाई आहे का? तो देवाचा आत्मा मजमध्ये वास करतोय का? आणि म्हणूनच नीती 20:27 मधून प्रभूने आम्हाला बोध केलेला आहे. आणि या ठिकाणी नीती सूत्र याचा अध्याय 20 आणि वचन 27 मधून प्रभूने आम्हाला बोध करत असताना म्हटलंय, मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय. मग आमचा आत्मा जो आहे तो परमेश्वराने दिलेला जर दीप होय
तर एवढंच नव्हे तर त्याने तो आमच्या अंतर्यामीचं सर्व गोष्टींचं निरीक्षण करतो. मग काय आढळेल देवाला? एखादं व्यसन करत असेल तर ते व्यसन आढळेल, अपराध करत असेल अपराध आढळेल, जे वाईट विचार उत्पन्न होत असतील ते वाईट विचार देखील त्या समजतात. कारण त्यानेच आम्हाला बोध केलाय की या मनामध्ये, या अंतर्यामामध्ये, या हृदयामध्ये जे काही विचार आणि कल्पना उत्पन्न होतात त्या सर्व त्या समजतात. आणि मग या सर्व गोष्टी ज्यावेळेस देवाला समजतात की ज्या देवाला न आवडणाऱ्या आहेत, मग त्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रियांनो मला कळतं की अरे, जरी आम्ही देवाची लेकरं आहोत पण काय त्या देवाने दिलेला आत्मा जो आहे तो खऱ्या अर्थाने मजमध्ये आहे का? खऱ्या अर्थाने या जिवंताच्या भूमीवर मी जे जगतोय तर मी देहाने जगतोय पण देवाच्या आत्म्याने मी जिवंत आहे का? आणि आम्ही तर केव्हाच अपराध केल्या कारणामुळं मृत असे झालो आहोत. परंतु परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एक प्रिय पुत्राच्या रक्ताच्या द्वारे समेट घडवून आणला. आमच्या अपराधामुळे त्या देवामध्ये आमच्यामध्ये जी भिंत अडभिंत निर्माण झाली होती त्या रक्ताच्या द्वारे त्याने ती पाडली. त्या रक्तावर आम्ही विश्वास ठेवला आणि म्हणूनच देवाने देखील आम्हाला मार्गदर्शन केलं की आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त सर्व पापापासून आम्हाला शुद्ध करते. आणि म्हणून आधी आपणास धुवा, स्वच्छ करा. आम्ही ह्याच प्रार्थना आजही करत आहोत की ये प्रभू येशू, आणि जे रक्त माझं पाप्यासाठी तू आपल्या त्या वधस्तंभावर सांडलेलं आहे त्या रक्ताने धुवून मला शुद्ध कर. आणि आज तोच प्रभू आम्हाला बोध करत असताना म्हटलेला आहे की अंतःकरण देखील जे आहे त्या अंतःकरणाची दुष्टता जी आहे ती धुवून टाक. आणि जोपर्यंत ही अंतःकरणाची दुष्टता मी धुवून टाकत नाही मी कसा वाचेल? ज्यावेळेस तू अंतःकरणाची दुष्टता धुवून टाकशील, शास्त्र सांगतं म्हणजे तू वाचशील. तुझे वाईट विचार तुझ मध्ये कुठपर्यंत वसणार? आणि म्हणूनच म्हटलंय माझ्यातील माझे वाईट विचार ठीक आहे इतरांना माहित नाही परंतु देवाला मात्र ते ठाऊक आहे, देवाला मात्र ते समजतात. आणि म्हणून कुठपर्यंत हे वाईट विचार जे आहे ते वाईट विचार आम्हामध्ये वसणार. आणि त्यासाठी अंतःकरणाची मलिनता काढून टाकणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे, प्रभू वारंवार ती वृष्टी करतोय वचनाची, परंतु ती वृष्टी होत असताना ती मलिनता जी आहे ती खऱ्या अर्थाने धुवून निघाली आहे का? आणि म्हणून त्यासाठीच आज परमेश्वर देव आम्हाला एक मार्ग देत आहे. आणि तो मार्ग देत असताना त्याने सांगितलंय मी त्यास एकच हृदय देईल. का प्रभू आम्हाला बोध करतोय एकच हृदय देईल? हृदय काय अनेक असे आहेत का? परंतु आज म्हटलेल्या या क्षणापर्यंत या जिवंताच्या भूमीवर आम्ही राहत असताना देवालाही ठाऊक आहे की आमचं हृदय जे आहे ते पाषाणमय झालेलं आहे, ते कठीण झालेलं आहे. आणि म्हणून हे पाषाणमय झालेलं जे हृदय जे आहे, कठीण जे झालेलं हृदय जे आहे, हे पाषाणमय हृदय देवाने काढून टाकावं आणि एकच नवीन हृदय, मांसमय हृदय प्रभूने मला द्यावं की ज्या हृदयामध्ये प्रभू असेल. म्हणून देवाने आम्हाला या ठिकाणी आज प्रियांनो एक मार्ग दिलेला आहे.
आणि मार्ग हाच की आम्ही देवाचं सदा भय बाळगावं. या जिवंतच्या भूमीवर आम्ही राहत असताना सदा देवाचं आम्ही भय बाळगावं. किती प्रियांनो आम्ही देवाचं भय बाळगत आहोत. नाही आम्ही फक्त वचन ऐकतो आणि म्हणून देवाचं वचन ते ऐकतील तर खरे, त्या समजणार नाही, कारण जे करायचं तेच आम्ही करतो. नोआच्या काळामध्ये देखील आम्ही पाहिलेलं आहे की त्या काळामध्ये कशा रीतीने त्या सृष्टीचा नाश झाला. लोक खात पित होते, लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते. आजही आम्ही या जिवंताच्या भूमीवर राहत असताना आम्ही पाहत आहोत जे दिवस सध्याचे चालले ते कसे दिवस आहेत. करोना सारख्या भयानक या महामारीने संपूर्ण जगाला ग्रासलेला आहे, तरी आजही आम्ही पाहत आहोत लोक मजाच करत आहेत. भय जे आहे ते भय कोणालाही राहिलेलं नाहीये. आणि म्हणून मी वाचावं, नुसतं मीच नव्हे तर माझं वंशज जे आहे त्या वंशजाने देखील वाचावं, म्हणून प्रभूनेच मला एक मार्ग प्रियांनो दिलेला आहे. आणि तो मार्ग जो आहे देवाचं सदा भय जे आहे ते भय आम्ही बाळगणं गरजेचं आहे. आणि म्हणून इर्मिया संदेशाचा ग्रंथ याचा अध्याय 32 आणि या 32 अध्यायामधून वचन 39 मधून प्रभूने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. इर्मिया संदेशाचा ग्रंथ अध्याय 32 आणि वचन 39 जे आहे त्या 39 वचनामध्ये प्रभूने आम्हाला या ठिकाणी प्रियांनो मार्गदर्शन केलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. मी त्यास एकच हृदय व एकच मार्ग देईल, देवाचा मार्ग. आणि म्हणून आज परमेश्वर आम्हाला बोध करत असताना म्हणतोय तुम्ही वाचावे म्हणून तुम्ही बऱ्याच्या मागे लागा, वाईटाच्या मागे लागू नका. जो बऱ्याचा मार्ग जो आहे तो आम्ही जाणून घेतलाय का? आणि या ठिकाणी आमोस 5:14 मधून प्रभूने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या ठिकाणी अगदी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की वाईटाच्या मागे लागू नका, म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुम्हा बरोबर असेल. जर देव माझ्या बरोबर असावा, माझ्या परिवाराबरोबर असावा, तर देवानेच मार्ग दिलेला आहे. आणि तो मार्ग देत असताना तो म्हणतो तुम्ही वाचावे म्हणून तुम्ही बऱ्याच्या मागे लागा. मग जे काही वाईट आहे, मग ते वाईट दुर्गुण असतील, ते वाईट विचार असतील, त्या वाईट कल्पना असतील, त्या वाईट सवयी असतील, तो वाईट मार्ग असेल, तो व्यसनाचा असेल, तो व्यभिचाराचा असेल, तो जार कर्माचा असेल, आणि म्हणजे सर्व वाईट विचार जे आहेत किंवा वाईटाचा जो मार्ग जो आहे तो मार्ग प्रियांनो आम्ही सोडून देणं अतिशय गरजेचं आहे. आणि देवाच्या भयामध्ये आम्ही राहणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस देवाच्या भयामध्ये प्रियांनो आम्ही राहतो तर देवाने त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केले. देवाचे आम्ही सदा भय बाळगावे व आमचे व आमच्या वंशजाचे हित व्हावे. केवळ माझंच नव्हे तर पुढे जाऊन आमच्या वंशजाचे देखील हित व्हावं, यासाठी प्रभू म्हणतो मी त्यास एकच हृदय आणि एकच मार्ग देईल. ते नव हृदय जे आहे, जे मांसमय हृदय, की त्या हृदयामध्ये माझा प्रभू असेल. आणि म्हणूनच प्रकटी 3:20 प्रमाणे पहा, मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. आज प्रभू कुठलं दार ठोकतोय? ज्या घरामध्ये आम्ही राहत आहोत त्या घराचं दार ठोकतोय. प्रियांनो, प्रभू जे दार ठोकतोय ते हृदयाचं दार ठोकतोय, ते अंतःकरणाचा दार ठोकतोय. पहा, मी दाराशुभाने दार ठोकत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून मला आत घेईल मी त्याचबरोबर आत येईल. आज आम्ही प्रभूची वाणी ऐकतो तर खरं, पण किती या अंतःकरणाचं दार जे आहे जे प्रभू ठोकत आहे
ते प्रभूसाठी आम्ही उघडे केलेलं आहे. आजही आम्ही आमच्या या अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणाच्या दाराला कुलूप लावून ठेवलेलं आहे. चाव्या म्हणावं तर आज त्याच्या आमच्याकडे नाहीच आहेत. परंतु हे कुलूप तोडणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही पश्चाताप करणं हा एक मार्ग प्रभूने आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणूनच जे पाषाणमय झालेलं हृदय जे आहे, जे कठीण झालेलं जे हृदय जे आहे, हीच प्रार्थना आम्हाला करायची की पाषाणमय झालेलं हृदय प्रभू तू काढून टाक आणि नवीन हृदय मला तू दे. त्यासाठी हीच प्रार्थना करा की ये माझ्या प्रभू आणि मजवर शुद्ध पाणी तू शिंपड. जे भग्न आणि अनुतप्त हृदय जे आहे, जे तू तुच्छ मानणार नाहीस, हे वचन तू आम्हाला सूत्र 51 मधून दाविदाने ज्यावेळी शुद्धतेसाठी प्रार्थना केली त्यामधून दिलेला आहे. त्याप्रमाणे भग्न आणि अनुतप्त हृदय जे आहे ते भग्न आणि अनुतप्त हृदय तू मला दे. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा आहे. ही आम्ही प्रार्थना देवाकडे करणं प्रियांनो अतिशय गरजेचं आहे. आणि तेव्हा कुठे जाऊन मग देवाचे आशीर्वाद जे आहे ते आशीर्वाद खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होतात. आणि म्हणून यहेजकेलचा 36वा अध्याय आणि अध्याय 36 मधून प्रभू आम्हाला मार्गदर्शन करत असताना वचन 25 ज्यावेळेस आम्ही पाहतो तर या वचन 25 मधून प्रभूने आम्हाला मार्गदर्शन केलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी असं म्हटलंय, मी तुम्हाला शुद्ध पाणी शिंपडील म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. देव म्हणतो मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडील. आणि म्हणूनच या प्रार्थना आम्ही करणं अतिशय गरजेचं आहे की प्रभू मजवर शुद्ध पाणी शिंपड. यजोबाने माझा पापमल धुवून मला बर्फावून शुभ्र कर, दाविदाने प्रार्थना केली. आम्ही प्रार्थना करणं अतिशय गरजेचं आहे की प्रभू येशू तुझ्या रक्ताने धुवून मला तू शुद्ध कर. आणि आपला आत्मा मजमधून काढून घेऊ नकोस. एकच हृदय तू मला दे, ते नवीन हृदय. आणि त्यासाठी तू मजवर शुद्ध पाणी शिंपड म्हणजे मी शुद्ध होईल. आणि एवढंच नव्हे तर त्या वचन 25 मध्ये असं म्हटलंय, तुमची सर्व मलिनता जी आहे व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धी करेन. आणि म्हणून आमच्या ठाई असलेली सर्व मलिनता जी आहे, अंतःकरणाची दुष्टता धुवून टाक तू वाचशील. ही अंतःकरणाची दुष्टता जी मलिनता जी आहे, देव म्हणतो तुमची सर्व मलिनता मी शुद्ध करेन. आणि ही मलिनता प्रभूने काढून टाकावी. त्यासाठी प्रियांनो आम्ही प्रार्थना करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हीच प्रार्थना केली पाहिजे की प्रेमळ परमेश्वरा ये मजवर शुद्ध पाणी शिंपड म्हणजे तू म्हटल्या तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही शुद्ध होऊ. तू म्हणतोय तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धी करेन. तर प्रभू ये आणि या सर्व मलिनतेपासून तू माझी शुद्धी कर. आणि पुढे असे प्रभूने 26व्या वचनामधून आम्हाला बोध केलाय की मी तुम्हास नवे हृदय देईन. पण ठिकाणी देवाने आम्हाला बोध, मी नवं हृदय तुम्हाला देईन. का आम्हाला नव्या हृदयाची का गरज आहे? कारण जे आमचं सध्याचं जे हृदय जे आहे ते असाध्य रोगाने भरलेलं आहे. त्याचा भेद जो आहे तो कोणास समजतो? कारण आमचं हृदय जे आहे ते सर्वात कपटी आहे.
आणि आता हे जे कपटी हृदय जे जे असाध्य रोगाने जे भरलेलं जे हृदय जे आहे, त्यासाठी प्रभूच म्हणताय की मी आता तुम्हाला नवं हृदय देईन, की जे नवं हृदय ते असाध्य रोगाने नव्हे तर देवाच्या वचनाने भरलेलं असेल. कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यास उपयोगी अशी हिरवळ उपजविते, त्या भूमीला देवाचा आशीर्वाद आहे. मग या भूमीला, अंतःकरण रूपी भूमीला देवाचा आशीर्वाद जो आहे तो आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून माझ्या ठाई नवं हृदय उत्पन्न होणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून जो जुना स्वभाव जो आहे, ज्या वाईट सवय ज्या आहेत, जे दुर्गुण जे आहेत ते काढून टाकण्यासाठी हीच प्रार्थना करणं अतिशय गरजेचं आहे की हे प्रभू मला धुवून शुद्ध कर. कारण माझ्या अंतर्यामातील सर्व विचार, अंतर्यामातील सर्व कल्पना ज्या उत्पन्न होतात त्या सर्व प्रभू तुला समजतात आणि प्रत्येकास त्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, त्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास सेनाधीश परमेश्वरा तू प्रत्येकाचं हृदय जे आहे ते हृदय चाळून पाहतोस, अंतर्याम तू पारखतोस. आणि त्यासाठी जे आमचं अंतःकरण जर आज तुझं चाललं पारखलं काय तुला आवडेल आम्हालाही ठाऊक आहे. आणि म्हणून त्या नवीन मांसमय हृदयाची आज आम्हाला गरज आहे की ज्या हृदयामध्ये तू स्वतः असशील. आणि म्हणून तुमचे पहा मी दारात शुभ आणि दार ठोकीत आहे. आणि म्हणून हे पाषाणमय हृदय जे आमचं आहे प्रभू ते काढून टाक. आणि या ठिकाणी यहेजकेलचा 36वा अध्याय आणि वचन 26 मधून प्रभूने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि स्पष्टतेने म्हटले, मी तुम्हाला नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हाला मांसमय हृदय देईन. आज आम्हाला मांसमय हृदयाची गरज आहे. बालकास मचकड होऊ द्या, त्यास मना करू नका, स्वर्गाचं राज्य असल्याचंच आहे. का प्रभू असं म्हणतो की बालकांना की स्वर्गाचं राज्य असल्याचंच आहे? कारण त्यांचं हृदय जे आहे ते कुठल्याही प्रकारे कपटी नाहीये, कुठल्याही प्रकारे ते असाध्य रोगाने भरलेलं नाहीये. ते शुद्ध आहे, ते निर्मळ आहे. आणि जोपर्यंत आम्ही देखील स्वतःला त्या बालकाप्रमाणे करत नाही तोपर्यंत आम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. आणि म्हणूनच आज प्रभू या ठिकाणी आम्हाला बोध करत असताना म्हणतोय, मी त्यास एकच हृदय व एकच मार्ग देईन. जो मार्ग प्रभूने आम्हाला दिलेला आहे, जीवनाचा मार्ग, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. प्रभू अभिवचनामधून या ठिकाणी आम्हाला बोध करत आहे. आणि म्हणून देवबाप या ठिकाणी आम्हाला बोध करत असताना तो परमेश्वर म्हणतो, इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा. त्याने इस्रायलाच्या घराण्याबरोबर करार केलेला आहे. आज प्रभू आमच्याशी देखील करार करत आहे. आणि हा जो करार जो आहे तो करार हा की मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन. आज विचार करा, देवाचं धर्मशास्त्र जे आहे ते आमच्या अंतर्यामामध्ये आहे का? आमच्या अंतर्यामामध्ये जे जग आणि जगातील गोष्टी आहेत की ज्या नाहीशा होत चाललेल्या आहेत. जगाशी मैत्री, देवाशी वैर आहे. मग आमच्या अंतर्यामामध्ये काय? आणि माझ्या प्रभूने जर माझ्याशी करार केलेला आहे आणि तो करार हा की मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवील, तर किती हा करार जो आहे हा करार आम्ही अगदी प्रामाणिकपणे पाळलेला आहे. किती प्रभूचं वचन जे आहे ते आमच्या अंतर्यामामध्ये आहे. आणि जर धर्मशास्त्र जे म्हटलेले वचन जे माझ्या अंतर्यामामध्ये आहे तर प्रियांनो प्रभू माझ्या अंतर्यामामध्ये आहे. कारण प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता. मग शब्द जो देव आहे तो शब्द माझ्या अंतर्यामामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. आणि या ठिकाणी इर्मयाचा 31वा अध्याय आणि हा अध्याय 31 मधील वचन 33 जे आहे, या 33व्या वचनामधून परमेश्वर म्हणतो,
इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा, की मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन. आज आमच्या हृदयपटावर आम्ही काय लिहिलेलं आहे आम्हाला माहिती आहे का? एखादा कोणी पाहुणे व्यक्ती आमच्या कुटुंबात जर आले आणि आमच्या घरात जर लहान लेकरं असतील तर आम्ही अगदी त्या लहान लेकरांना त्या पाहुण्यांच्या पुढे अगदी मोठ्याने पुढे आणतो आणि अगदी अभिमान म्हणण्याप्रमाणे अभिमानाने आम्ही म्हणतो, सांग रे बबड्या, हे गाणं म्हण रे, ते गाणं म्हण रे, आणि तो पण अगदी मस्त सिनेमाची गाणी म्हणतो आणि आम्हाला त्याच्यामध्ये मोठेपणा. पण आम्ही कधी म्हणतो की हे स्तोत्र म्हण, हे स्तोत्र म्हणून दाखव, हे स्तोत्र पाठ केले त्याने, आम्हाला त्याच्यामध्ये अभिमान आहे. मग काय आम्ही शिक्षण देत आहोत आमच्या लेकरांना, आणि कसं आम्हीच नाही तर आमचा वंशज जो आहे तो आमचा वंशज देखील कशा रीतीने वाढेल. आणि प्रभूने तर करार केलाय, आणि तो करार काय तर माझं धर्मशास्त्र जे आहे ते धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवील, त्यांच्या हृदयपटावर ते लिहील. आज आमच्या हृदयपटावर, आमच्या कुटुंबातील प्रियजनांच्या हृदयपटावर खऱ्या अर्थाने देवाच्या मुखातील शब्द जे आहेत ते शब्द कोरलेले आहेत का जग आणि जगातील गोष्टी कोरलेल्या आहेत. आणि हा करार या ठिकाणी प्रभूने केलेला आहे. आणि पुढे असं म्हटलंय, आणि मग मी त्यांचा देव होईल आणि मग ते माझे लोक होतील. ज्या वेळेस देवाचं धर्मशास्त्र आमच्या अंतर्यामी असेल, ज्या वेळेस देवाची वचनं जी आहेत, जी सत्य वचनं आमच्या हृदयावर आम्ही ती कोरलेली असेल, त्यावेळेस प्रियांनो तो आमचा देव होईल आणि आम्ही त्याचे लोक होऊ. आणि म्हणून म्हटलेलं आहे, तोच तो आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. त्या प्रियजनामध्ये मी यावं, त्या प्रियजनाच्या यादीमध्ये माझं नाव असावं, त्यासाठी प्रभूने आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलंय. आणि ते मार्गदर्शन करत असताना त्यांनी हेच मार्गदर्शन केलंय की माझं धर्मशास्त्र मी त्यांच्या अंतर्यामी ठेवेल. मग आज जर देवाचं धर्मशास्त्र माझ्या अंतर्यामी नाहीये, आज जर देवाचं वचन माझ्या हृदयपटावर कोरलेलं नाहीये, तर देव माझ्या ठाई नाहीये, तो देव माझा नाहीये आणि मी देखील त्याचा नाहीये. आणि म्हणूनच मला मी जे मागतो ते प्राप्त होत नाही, ते मिळत नाही. आणि त्यासाठीच जे नवं हृदय, त्या नव्या हृदयाची आम्हाला गरज आहे. जुना स्वभाव आम्ही काढून टाकणं अतिशय गरजेचं आहे. नवीन मनुष्य आम्ही धारण करणं गरजेचं आहे. आणि हा करार या ठिकाणी प्रभूने करत असताना म्हटलेले आहे की मग मी त्यांचा देव होईल आणि ते माझे लोक होतील. जर प्रभूने आमचं व्हावं आणि मी देखील प्रभूचा व्हावं, तर त्यासाठी प्रभूने म्हटले, माझ्या मुला, जी वचनं मी तुला दिलेली आहे ती श्रवण कर, ती मान्य कर आणि ते पाळ. मग कुठे जाऊन आम्हाला देवाचे आशीर्वाद जे ते आशीर्वाद खऱ्या अर्थाने प्रियांनो आम्हाला प्राप्त होतील. अनुवादेचा अध्याय 6 मधून देखील प्रभू आम्हाला बोध करताय, मार्गदर्शन करताय. आणि या ठिकाणी अनुवाद 6 मधून प्रभू आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतंय 6:6 मध्ये, ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात बिंबव. आम्ही किती हृदयामध्ये बिंबवतो, आणि नुसतं त्या बिंबव असं नाही तर त्या तो आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठशिव म्हटलेला आहे. आणि घरी असता, मार्गाने चालत असता, निसता, उठता त्याच विषयी बोलत जा. ते आपल्या हाताला चित्रा दाखल बांध. आम्ही काय करत आहोत? त्या दाराच्या बायाला, कपाळपट्टीला, फाटकावर त्या लाव, त्या लिही म्हटलेलं आहे. आज आम्ही काय दाराच्या बाहेर लावतो, काय आम्ही आमच्या फाटकावर कुठले बोर्ड लावतो प्रियांनो, आम्हाला माहिती आहे. आणि म्हणूनच मग कसे हे आशीर्वाद जे आहेत
हे आशीर्वादाचे जे आम्ही अपेक्षा करतो ते आशीर्वाद कसे आम्हाला प्राप्त होतील. आणि म्हणूनच आज प्रभू दुसरे इतिहासाचा 15वा अध्याय आणि वचन 2 मधून बोध करतो आणि म्हणतोय, आसाच्या भेटीत जाऊन तो त्यास म्हणाला, हे आसा अहो यहुदी व बन्यामीन लोक हो, मी म्हणतो ते श्रवण करा. तुम्ही परमेश्वराबरोबर राहाल तोवर तो तुमच्या बरोबर राहील. तुम्ही त्यास शरण जाल तर तो तुम्हास पावेल, पण तुम्ही त्यास सोडाल तर तोही तुम्हास सोडेल. मग या जिवंताच्या भूमीवर आम्ही राहत असताना आम्ही देवाच्या बरोबर आहोत का? देव विलंब लावत नाहीये. ज्या क्षणाला आम्ही देवाला सोडू, शास्त्र सांगतं त्या क्षणाला तो म्हणतो मीही तुला सोडेल. आणि म्हणूनच मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या सर्वांचाच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असं नाहीये प्रियांनो. आणि त्यासाठीच आज देवाने नव्याने या वचनाच्या द्वारे आमची भेट घेतलेली आहे. आणि म्हणून आम्ही बऱ्याच्या मागे लागणं अतिशय गरजेचं आहे. आणि तो मार्ग बऱ्याचा म्हणजेच देवाने दिलेला मार्ग, जो सत्याचा मार्ग. आणि म्हणून ही देवाने दिलेली जी वचन आहे ती आम्ही हृदयावर कोरून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. हृदयात ठसवणं, बिंबवणं अतिशय गरजेचं आहे. कारण अंती हेच वचन जे आहे ते आमचं रक्षण करेल. आणि त्यासाठीच प्रभूने या ठिकाणी आम्हाला मार्ग दाखवलेला आहे. मी त्यास एकच हृदय देईल, तुमच्यात नवीन आत्मा घालीन आणि तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून त्यास मांसमय हृदय देईल. यशकेल 11:19 मधून देवाने या ठिकाणी मला मार्गदर्शन केलं आहे. आणि त्या नवीन हृदयाची आम्हाला गरज आहे. आज जर हे हृदय जर बंद पडलं की ज्या हृदयात येशूच नाहीये तर काय होईल? हृदय बंद पडलं म्हणजे माणूस संपला. कुठल्याही त्याच्यावर औषध उपचार देखील नाहीये. कारण ज्या हृदयामध्ये देवाचा आत्मा आहे, ज्या हृदयामध्ये देवाने त्याचा दिलेला श्वास आहे, त्या आत्म्याच्या द्वारे, त्या श्वासाच्या द्वारे आज म्हटलेल्या या क्षणापर्यंत प्रियांनो आम्ही जिवंत असे आहोत. मग हा श्वास जर प्रभूने काढून घेतला तर काय होईल? जर आम्ही हार्ट अटॅक म्हणतो. आणि तो येऊ नये म्हणून ही सर्व मलिनता, ही सर्व दुष्टता अंतःकरणाची आम्ही धुवून टाकणं अतिशय गरजेचं आहे. असाध्य रोगाने जे आमचं हृदय जे भरलेलं आहे ते हृदय जे आहे ते हृदय प्रभूने काढून टाकावं. आणि जो करार प्रभूने आम्हाला आमच्याशी केलेला आहे त्या कराराप्रमाणे नवीन हृदय त्याने आम्हाला द्यावं की ज्या हृदयामध्ये धर्मशास्त्र असेल, ज्या हृदयातील त्या हृदय पटलावर त्या प्रभूची वचनं असतील. आणि मग त्यावेळेस तो तू हाक मार, मी तुला उत्तर देईल. आणि मग प्रभू त्यावेळेस आम्हाला उत्तर देईल. आणि म्हणून तो म्हणतोय मी दाराशी उभा आणि दार ठोकीत आहे. आज प्रभूची वाणी आम्ही प्रकाशाप्रमाणे जी आमच्यापर्यंत जी आलेली आहे ती आम्ही ऐकलेली आहे. उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आलेला आहे. परमेश्वराचं तेज तुझवर उदय पावलेलं आहे. प्रकाशाप्रमाणे प्रभूचं वचन आज आमच्या अंतर्यामामध्ये आलेलं आहे. हीच प्रार्थना करूया. प्रभू ये मजवर दया कर आणि नवीन हृदय तुम्हाला दे. माझ्या ठरलेलं पाषाणमय हृदय प्रभू काढून टाकण्यास तू सहाय्य कर. निश्चित देवाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतील. निश्चित देवाची कृपा जी आहे प्रियांनो ती खऱ्या अर्थाने ती कृपा आम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून आज पुन्हा एक वार प्रभूला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया.
त्याचे उपकार, त्याचे आभार मानूया. त्याने आमची आठवण केली, त्याच्या पवित्र दयेच्या आसनासमोर त्याच्या नावामध्ये आम्हाला एक कुटुंबीय नात्याने एकत्रित केलं आणि सत्य वचनाच्या द्वारे नव्याने आम्हाला बोध केला, मार्गदर्शन केलेलं आहे. आता आम्ही स्वतःला बदलूया आणि देवाला आमच्या अंतःकरणामध्ये स्थान देऊया. निश्चित प्रभू आमच्या बरोबर आणि केवळ आमच्याच बरोबर नव्हे तर पुढे आमच्या वंशजाबरोबर देखील असेल. देवाची स्तुती करूया, उपकार आणि आभार मानूया आणि त्याच्या पवित्र दयेच्या आसनासमोर आपण लीन होऊया, नम्र होऊया, नतमस्तक होऊया, त्याचा धावा करूया, त्याला हाक मारूया. आपण प्रार्थना करू. थोर आणि सर्वसमर्थ सेनाधीश प्रेमळ परमेश्वर दे बाप्पा, आज पुन्हा एक वार नव्याने तू आमची भेट घेतली. सत्य वचनाच्या द्वारे आम्ही तुझी स्तुती करत आहोत. आम्ही तुझे उपकार आणि तुझे आभार मानत आहोत. आमच्या हृदयामध्ये जे विचार आणि ज्या कल्पना निर्माण होतात त्या सर्व प्रभू तुला ठाऊक आहेत. प्रेमळ परमेश्वरा, तुझं पाहणं हे बाह्य स्वरूपाचं नाहीये, तर तू अंतर्याम पाहतो. आणि ज्यावेळेस प्रेमळ परमेश्वरा तू खऱ्या अर्थाने आमचं हृदय चाळशील तर आम्हालाही ठाऊक आहे की तुला काय आढळेल. आणि त्यासाठीच आज आम्ही प्रार्थना करत आहोत. आमच्या हृदयाची सर्व मलिनता आम्ही काढून टाकावी म्हणून प्रेमळ परमेश्वर दे बापा, शुद्ध पाणी आम्हावर शिंपड. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने जे रक्त आम्हा पातक्यासाठी त्या वधस्तंभावर सांडलं, त्या रक्ताने धुवून आम्हाला शुद्ध कर. आम्ही वाचावं म्हणून तो आम्हाला एक मार्ग दिलेला आहे आणि तो मार्ग हाच की मी तुम्हाला नवं हृदय देईन. आणि हे नवं हृदय मी देत असताना तुम्ही देवाचं भय बाळगा. वय प्रेमळ परमेश्वरा, हा भयाचा मार्ग जो तू आम्हाला दिलेला आहे, तुझं भय या जिवंताच्या भूमीवर आम्ही राहत असताना बाळगावं म्हणून त्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही प्रत्येकाने आपापले जे मार्ग धरलेले आहेत त्या आपापल्या मार्गाने आम्ही न चालता प्रेमळ परमेश्वर दे बापा, जो मार्ग तू आम्हाला बऱ्याचा दिलेला आहे त्या मार्गाने आम्ही चालावं की जेणेकरून आम्ही वाचावं म्हणून तो आम्हाला आज बोध केलेला आहे. त्या बऱ्याच्या मार्गाने आम्ही चालावं, वाईटाचा मार्ग आम्ही सोडून द्यावा म्हणून त्यासाठी प्रेमळ परमेश्वर दे बाप्पा आम्ही प्रार्थना करतो. तू आम्हाला सहाय्य कर आणि मार्गात प्रभू आमच्या पुढे होऊन तू आमचा मार्गदर्शक हो. नव मांसमय हृदय प्रभू तू आम्हाला दे. जी वचन आज आमच्या अंतःकरणामध्ये आलेली आहे प्रेमळ परमेश्वरा, ते अंतःकरणामध्ये आम्ही कोरून ठेवावे, बिंबवावे, ठसवावे म्हणून प्रेमळ परमेश्वरा तुझं सहाय्य मागत आहोत. कारण अंती हेच वचन प्रेमळ परमेश्वर दे बाप्पा आमचं रक्षण करेल. आणि ज्या वेळेस प्रेमळ परमेश्वरा तुझं धर्मशास्त्र आमच्या अंतर्यामामध्ये असेल, ज्या क्षणाला तुझं हृदय प्रेमळ परमेश्वरा, जे हृदय तू आम्हाला दिलेलं आहे त्या हृदय पटलावर प्रेमळ परमेश्वरा तुझं वचन आम्ही कोरून ठेवू, त्या क्षणाला प्रेमळ परमेश्वर तू आमचा देव होशील आणि आम्ही तुझे लोक होऊ. आणि म्हणून प्रेमळ परमेश्वरा आम्ही आमच्या हृदय पटलावर तुझं वचन कोरून ठेवावं. त्यासाठी देखील प्रभू तू आम्हाला सहाय्य कर की जेणेकरून आम्ही तुझे लोक व्हावे. आणि मग तू म्हणतोय स्तोत्र 127 मधून बोध करतोयस आणि हेच वचन तू आम्हाला दिलेले की तोच तो तुम्हाला लागेल ते झोपेतही देईल. होय प्रेमळ परमेश्वरा, आम्हाला जे काय हवंय ते सर्व तुला ठाऊक आहे आणि त्यासाठीच जे आम्हाला हवं आहे ते आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून प्रेमळ परमेश्वरा जो करार तू आमच्याशी केलेला आहे त्याच्याशी आम्ही एकनिष्ठ राहावं म्हणून परमेश्वर तू आम्हाला सहाय्य कर. जीवचन अंतःकरणामध्ये आज या सर्व प्रियजनांची आलेली आहे, 100 पट त्याची वाढ कर. सैतानाने कुठल्याही प्रकारे अंतःकरणामधून ती हिरावून नेऊ नये दिव्यदूतांचा पारवा कर, अग्नीची चौपदरी कोट प्रत्येकाभोवती उभा कर. आणि हो द्यावा सर्वांच्या द्वारे प्रभू तुझा आणि तुझा गौरव. जरी आम्ही मागत आहोत पण सर्व काही आम्हा मानवाच्या इच्छेनुसार नव्हे, तर प्रेमळ परमेश्वरा जशी तुझी इच्छा आहे त्या तुझ्या इच्छेनुसार सर्व काही होऊ दे. अधिक काय मागितलं असेल तर दैनंदिन कृपेने क्षमा कर. जसं या क्षणापर्यंत सहाय्य केलंस तसंच इथून पुढे आम्हाला सहाय्य कर. इथून पुढे आम्ही आम्हा सर्वांचा सर्व भार, सर्व भिस्त आणि सर्व चिंता प्रभू तुझवर टाकत आहोत. तू आमचा पाठिंबा हो, तू आमची काळजी घे आणि तू आमची आशा तृप्ती कर. या समय आम्ही सर्वजण आम्हा प्रत्येकाला तुझ्या आधीन आणि स्वाधीन करत आहोत आणि तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव
आता आणि इथून पुढे सदा आणि सर्व काळ देत आहोत. सर्व विनंत्या प्रभू येशू तुझ्या थोर गोड प्रिय नावात मागतोय म्हणून तू ऐक. आमेन. आशीर्वाद घेऊया. आता आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाचा बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता या सगळ्याची आम्ही तुझे लेकर तुझ्या चरणाजवळ तुझ्या नावामध्ये एक कुटुंब या नात्याने एकत्रित आला आहोत. तेव्हा सर्व लहान थोर प्रियजनाबरोबर आणि प्रत्येकाच्या घरातील सर्व सदस्यांबरोबर आता आणि इथून पुढे सदा आणि सर्व काळ असो. आमेन.